कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उबाठा, माकपसह अन्य विरोधी पक्षांनी आंदोलनाची हाकही दिली आहे। आज राज्यभरामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं जात आहे। हा काळा कायदा म्हणून पाडण्याकरता विरोधी पक्षांनी वज्रमूठ आवळलेली आहे। 10 सप्टेंबर आणि त्यानंतर 2 ऑक्टोबरला राज्यात आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे। काय आहे जनसुरक्षा कायदा? आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघताय। त्याला विरोधकांनी विरोध केलेला आहे। आज दिवसभर आंदोलन केलं जाणार आहे आणि 2 ऑक्टोबरला सुद्धा या संदर्भातलं आंदोलन असेल। जनसुरक्षा कायदा काय आहे तर हा एक अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक असा कायदा आहे। या कायद्यानुसार एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेकरता किंवा राष्ट्रीय सुरक्षेकरता धोका असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतलं जाऊ शकतं। जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाकडून राज्यभरात आंदोलन मुंबईत सुद्धा मवियाकडून याच विरोधात आंदोलन होणार आहे। मात्र या आंदोलनाला काँग्रेसचे प्रमुख नेते अनुपस्थित असणार आहेत। मुंबईच्या आंदोलनात एकही मोठा नेता उपस्थित राहणार नाहीये अशी माहिती मिळते आहे। खासदार वर्षा गायकवाडही या आंदोलनाला अनुपस्थित राहणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशात आहेत त्यामुळे तेही नसणार आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून, त्यांच्याशी बोलूया। सुस्मिता, काय अधिक माहिती? एवढं मोठं आंदोलन केंद्राच्या पातळीवर विरोधी पक्षांनी योजलेलं आहे जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्याकरता, पण महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले मोठे नेते मात्र गायब बसणार आहेत असं कळतंय। खरं तर विरोधकांनी वज्रमूठ करत या संपूर्ण जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। परंतु या दरम्यान जे आज दुपारी आंदोलन होणार आहे ज्यामध्ये उबाठाचे आणि इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार होते, शिवाजी पार्क मैदानामध्ये हे आंदोलन जनसुरक्षा विधेयकाविरोधात होणार होतं। परंतु या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा वर्षा गायकवाड, मुंबईत असणारे अनेक नेते आज अनुपस्थित राहणार आहेत। त्यामुळे थेट काँग्रेस या आंदोलनामध्ये मुंबईत सहभागी नसणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षानं 10 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत जनसुरक्षा विधेयकाला विविध स्तरावरती आपल्याला विरोध करायचा आहे अशा पद्धतीची मोहीम आखलेली आहे। परंतु मुंबई सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीनं या विधेयकामध्ये जे काही जन आंदोलन सरकारच्या विरोधात स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला मात्र कुठेतरी काँग्रेसकडनं दुर्लक्ष केलं जातंय। काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहिल्यामुळे नेमका कशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावरती या कायद्याला विरोध केला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। यापूर्वी सुद्धा हायकमांडनं जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिलेले होते। विजय वडेट्टीवारांनी त्या संबंधितला अहवाल देखील सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या। एवढी मोठी कारवाई होऊन सुद्धा आपण बघतोय की आज काँग्रेसचे नेते, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या जनसुरक्षा विधेयकाच्या आंदोलनामध्ये सहभागी नसतील। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता।